होता आणि तो लाल महाल राहू लागला. हा लाल महाल म्हणजे शिवाजी महाराजांचं लहानपणीचं घर. लाल महाल शाहिस्तेखान घुसलाय हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं तेव्हा त्यांचा संताप झाला आणि त्यांनी एक योजना ऐकली. फुल प्रूफ प्लॅन. त्यांनी रामनवमीच्या आदल्या रात्री त्यांनी पुण्यात घुसून शाहिस्तेखानावर छापा घालण्याचं ठरवलं. त्यांनी मग शाहिस्तेखानाची फौज होती 1 लाखाची. म्हणजे शाहिस्तेखानाचे सैनिक होते 1 लाखाचे आणि शिवाजी महाराजांचे सैनिक होते फक्त 20,000. 20,000 सैनिक 1 लाख सैनिक बरोबर कसे लढतील? महाराज मोठे हुशार. त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी लाल महालाच्या पत्ता भिंतीला भगदाड पाडायला सुरुवात केली. नंतर त्याच वेळी एक खोटी लग्नाची वरात तिथून आली आणि शिवाजी महाराजांची माणसं आली. वरातीचे नगारे जोरजोरात नगारे वाजायला लागले आणि नगाऱ्याचे आवाज बघायचा आवाज आजपर्यंत पोहोचलाच नाही. नगारे जोरजोरात वाजायला लागले. त्याला सोबतच शिवाजी महाराजांनी एक शक्कल लढवली. त्यांनी शाहिस्तेखानाच्या खोलीत शिरून ते लपले आणि कसला तरी आवाज झाला. खान दचकून उठला. त्याला कोणीतरी जाताना दिसलं. त्याने घाबरूनच विचारलं, कोण आहे बा? महाराज उतरले आणि बोलले की मी आहे शिवाजी, तुझा काय? हे ऐकून शाहिस्तेखान एवढा घाबरला की तिकडे पण खिडकी दिसेल तिथे त्यांनी उडी मारली. त्याचा एक हात वरतीच होता. तसे शिवाजी महाराजांनी त्याची 3 बोटं कापून टाकली. तो जोरदार झाला आणि तो खाली कोसळला. आता शाहिस्तेखानाचे सैनिक आता जागी झालेली. त्यांना माहिती होतं की आपल्याला हल्ला झालाय. ते शिवाजी महाराजांना शोधत होते आणि त्याच सैनिकात मिसळून ते धावत होते आणि शिवाजींचे माणसं बोलत होते की शिवाजी आला, पकडा त्याला. हे ऐकून ते गडावर पळून गेले. कुशलला खानाला सकाळी जाग आली. त्याचा उजवा हात प्रचंड जोमात होता. त्याने तो उचलून बघितला तर त्याची 3 बोटं कापून टाकलेली. नंतर मग त्याला लोक सांगू लागली की शिवाजी महाराज भिंतीला तोडून आत येऊ शकतो, सुद्धा जाऊ शकतो, हवा तेवढा लहान किंवा मोठा आकार घेऊ शकतो. हे ऐकून शाहिस्तेखान एवढा घाबरला की तो 3 दिवसात निघून गेला. त्याने 1 लाख सैनिक तिथून घालवली आणि तो पुढे निघून गेला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याला परत प्रकाशाकडे नेऊन गेलं.